बाळा, प्रत्येक वेळी येणारी शांतता ही साधी नसते. ती कोणत्यातरी येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना असते. तुझ्या आयुष्यात आता खूप साऱ्या अडचणी चालू आहेत. खूप काही घटना घडामोडी घडत आहेत. त्याचा अर्थ तू तुझ्या सोयीनुसार लावला आहेस. पण तुला माहिती आहे का, या ज्या काही घटना, अडचणी ज्या आहेत, त्याला काही अंशी तू देखील जबाबदार आहेस. तू आता म्हणशील, "स्वामी, मी काय चुकलो? मी कोठे दोषी आहे?" बाळा, तुला जरी माहीत नसलं तर तुझ्या हातून असं काही कर्म घडलं आहे, ज्या कर्मातून तुझं पुढचं येणारं आयुष्य ठरलं आहे. तुला जेव्हा चांगलं कर्म करायची संधी होती, तेव्हा तू तुझ्या हातून चांगलं कर्म केलं नाहीस. उलट दुसऱ्याला दुःख दिलंस, दुसऱ्यांच्या भावनांशी खेळलास. म्हणूनच तुझ्यावरती आज ही वेळ आली आहे. तू आयुष्यात कितीही मोठा हो, कितीही यश मिळव, पण तुझं कर्म तुझी पाठ कधीच सोडणार नाही. तुला वाटत असेल, स्वामींनी माझ्यासाठी हे केलं नाही, स्वामींनी माझ्यासाठी ते केलं नाही. पण बाळा, तुला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, त्या तुझ्यासाठी चांगल्या असतीलच अशा नाही. मी विचार करताना हा विचार करतो. तुझ्यासाठी चांगल्याचा विचार करत नाही, तुझ्यासाठी काय योग्य आहे हा विचार करतो. म्हणून कधी काळी तू माझ्यावरती नाराज झाला होतास. स्वामी माझं ऐकत नाहीत, स्वामी माझ्यावरती नाराज आहेत. मग मी का स्वामींना मानू? आणि इथंच तू गफलत करून बसलास. तिथून पुढे तुझ्या आयुष्याची वाटचाल वेगळ्याच दिशेने चालू झाली. माझं अस्तित्व नाकारू लागलास. तुझ्यात असणाऱ्या माझ्याविषयीच्या भावना तू दाबून टाकल्यास. म्हणून बाळा, आज तुला मी तोच संदेश देण्यासाठी आलो आहे. कारण तू पुढे जाऊन तुझा मार्ग भरकटू नये आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला व्हावी, म्हणून आज तुझ्याशी बोलायला आलो आहे. बाळा, तू कितीही नाही म्हटलंस तर तुझ्या हातून वाईट कर्म हे झालेलंच आहे. जाणते अजाणतेपणी देखील तू कुणाचं तरी मन दुखावलं आहेस. दुसऱ्यापेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार केला आहेस. आणि जेव्हा जेव्हा हे कृत्य करताना माझा विचार तुझ्या मनात आला, तेव्हा तेव्हा तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहेस. म्हणूनच तुझ्या आज आयुष्यात ही संकटाची चाहूल लागली आहे. बाळा, खरं सांगू का, कर्माशिवाय काहीच मोठं नसतं. लोक म्हणतात, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझं एवढं जमीन आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, आणि ह्या मायाजाळात लोक अडकून जातात. पण त्यांना माहीत नसतं, जाताना त्यांना याच्यातून काहीच नेता येत नाही. फक्त नेता येतं ती या जन्मात केलेलं कर्म. तू जे काही कर्म करतो आहेस त्याची नोंद मात्र वरती होत असते. मी माझी पूजा कर, माझं विधिवत प्रवचन कर किंवा माझ्या पुढे दिवस आणि रात्र बसून राहा असं म्हणत नाही. काही लोक या गोष्टीलाच कर्म समजतात, पण असं नाही बाळा. तू तुझ्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने, चांगल्या अपेक्षेने, चांगल्या हेतूने केलीस तर तिथूनच माझ्या पूजेची तयारी चालू होते. तू तुझं कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडलंस. ते पार पाडताना तू कोणाचं नुकसान नाही केलं, कुणाच्या भावना नाही दुखावल्या. तीच माझी पूजा आहे. बाळा, मला फक्त भोळी भावडी भावना महत्त्वाची आहे. तुझा भोळा भावना भाव महत्त्वाचा आहे, ना की मला दिवस आणि रात्र बसून माझ्या पुढे आरती, विधी, तप, हे जप असं कर म्हणतो मी. याच्यातूनच तुला माझ्यावरचा विश्वास आधी वाढेल आणि तू तुझं कर्म करायला कमी होशील. तुझं कर्तव्य करताना, तुझं काम करताना जरी तू माझं नामस्मरण केलंस, माझी जाणीव ठेवलीस, माझ्या अस्तित्वाची जाणीव ठेवलीस, ती देखील माझ्यासाठी एक प्रार्थना आणि पूजाच ठरेल. म्हणून बाळा, आत्ता आलेल्या आयुष्यातल्या संकटांना तोंड देताना तू एक लक्षात ठेव, तुझ्या हातून देखील काही चुका झालेल्या आहेत आणि त्याचीच शिक्षा तू या संकटांच्या रूपात भोगतो आहेस. आणि इथून पुढे तुझ्या हातून फक्त चांगलं कर्म होईल हे लक्षात ठेव. तुझं कर्तव्य पार पाडताना माझी जाणीव जर ठेवलीस तर मी तुझ्या सदैव पाठीशी असेन. माझा कृपा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल.
तुझ्या कर्तव्य पार पाडताना तुझ्या दिवसाची सुरुवात मनापासून चांगल्या भावनेने कर. तू जरी माझी पूजा अर्चा, नामजप नाही केलास तरी चालेल, परंतु कुणाच्याही भावनांशी खेळू नको, कुणाच्याही परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नको आणि कुणाचीही फसवणूक करू नको. हीच माझ्यासाठी पूजा अर्चा ठरेल आणि तू माझ्या अगदी जवळ पोहोचशील आणि माझ्या अस्तित्वाची तुला जाणीव देखील होईल. बाळा, हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.